तर कोल्हापुरात दूध उत्पादक यांनी हा आक्रमक मोर्चा काढलेला आहे। कोल्हापुरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। दूध उत्पादक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। तर दूध उत्पादकांचा हा मोर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे। तेथीलच थेट दृश्य आपण पाहतोय। दूध उत्पादक आता आक्रमक झालेले आहेत। कोल्हापुरात त्यांच्याकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर ही कोल्हापुरातील थेट दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरात गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय। दूध उत्पादक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे आणि आता गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा जाईल। कोल्हापुरातीलच ही दृश्य आपण पाहतोय। दूध उत्पादक यांचा मोठ्या संख्येनं हा मोर्चा निघालेला आहे। कोल्हापुरात गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय। कोल्हापुरातीलच थेट दृश्य आपण पाहतोय। जवाब दो मोर्चा याचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलेलं आहे। मनमानी पद्धतीनं दूध संकलन संस्थांचे पैसे कपात केली जाते असा आरोप करत दूध उत्पादक गोकुळ दूध संघाला आज जाब विचारणार आहेत आणि त्यासाठीच हा मोर्चा कोल्हापुरात काढण्यात आलेला आहे। कोल्हापुरातीलच या मोर्चाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर कोल्हापुरात हा दूध उत्पादकांकडून जवाब दो मोर्चा काढण्यात येतोय। गोकुळच्या कपाती विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर या मोर्चाची कोल्हापुरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। गोकुळच्या कपाती विरोधात दूध उत्पादकांचा हा मोर्चा आहे। गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय। मनमानी पद्धतीने दूध संकलन संस्थांचे पैसे कपात केले जात आहेत असा आरोप करत दूध उत्पादक यांच्याकडून हा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे आणि यासाठीच हा मोर्चा निघालेला आहे। गोकुळ दूध संघाला हे सर्व दूध उत्पादक जाब विचारणार आहेत। गोकुळच्या कपाती विरोधात हा मोर्चा निघाला। कोल्हापुरातील या मोर्चाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या संख्येनं दूध उत्पादक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।